गोष्टीचं नाव आहे गुलमोहर. गॅलरीच्या कठड्यावर हातांचे दोन्ही कोपरे टेकवून चंपा उदासपणाने रस्त्यावरच्या रहदारीकडे बघत उभी होती. संध्याकाळची वेळ होती, परंतु आभाळ ढगांनी झाकळून गेल्यामुळे वातावरण अंधुक झालं होतं आणि साऱ्या सृष्टीच्या मुखावर विषण्ण छाया पसरली होती. आपापल्या नित्यक्रमात घडलेले लोक रस्त्यावरून येत जात होते. एखादे कुलहौशी जोडपं फिरायला निघालेलं दिसत होतं. रस्त्याच्या पलीकडच्या मैदानात उभ्या असलेल्या गुलमोहराच्या झाडावरचे तांबडे भडक गुच्छ मंद वाऱ्याच्या झुळकेने हळूहळू डुलत होते. सारे तांबडे गुच्छ. संबंध झाडावर एकही पान दिसत नव्हते. चंपतचे डोळे रस्त्यावर लागले होते, पण मन मात्र काही खिन्न विचारात घडलं होतं. संध्याकाळचा चहा आटोपला म्हणजे चुलीवर वरण टाकायचं किंवा एखादी भाजी शिजत घालायची आणि मग घटकाभर गॅलरीत येऊन उभं राहायचं व रस्त्यावरची रहदारी बघायची. असा चंपाचा कितीतरी दिवसांचा नित्यक्रम होता. त्याबद्दल तिला तिची आई किंवा वडील कधीच रागवले नाही. रागवायचं कोणाला? जी तरुण मुलगी अल्लड अविचारी असेल, रस्त्यावरचे तरुण पुरुष निरखण्यासाठी जी अधीर व उत्सुक नयनांनी रस्त्याने आळीत असेल, तिला रागवले तर ते शोभून दिसेल. चंपा अशी अल्लड मुलगी थोडीच होती. छे, वृद्ध माता पित्यांची मनपूर्वक सेवा शुश्रूषा करणारी, धाकट्या भावंडांना प्रेमळ वात्सल्याने वागवणारी, घरातल्या 2 पैशांच्या भाजीपाल्यापासून तो मूल्यवान दागदागिन्यांपर्यंत प्रत्येक वस्तूकडे लक्ष देऊन तिची जपणूक करणारी, अशी ती घरातली खरती मुलगी होती. ती आपल्या आईबापाची, भावंडांची आणि साऱ्या गावाचीही अक्का होती. आता तिचं वय तरुण होतं हे खरं. 24-25 वर्षांची उमेर म्हणजे तारुण्याची ऐन परिणतावस्थाच नव्हे काय. परंतु गंमत अशी की घरात तिच्यावर एवढा वडीलपणा लादला गेला होता की घरात आपलं तारुण्य खुद्द चंपाच अनेकदा विसरून जात असे. मग इतर जन ते विसरले त्यात नवलते काय. कित्येकदा एखादा पुरुष क्वचित चंपाच्या सान्निध्यात येईल. परंतु चंपाला एक प्रसंग आठवला. तिच्या शेजारी राहणाऱ्या उमाबाईंचा मावस भाऊ एकदा त्यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. तो पाहुणा वयाने तरुण, रूपाने देखणा आणि वृत्तीने अगदी उमाबाईंचा भाऊ न साजण्या इतका प्रेमळ, थट्टेखोर व लाघवी होता. चंपाची व त्याची ओळख झाली. त्या तरुण, मुग्ध पण गंभीर मुलीला बघून त्याचे तारुण्य सुलभ भाव जागृत झाले. तशा डोळ्यांमध्ये चंपाला एक गूढ चमक, एक अनामिक आव्हान दिसले. आपण तरुण आहोत, मोहक आहोत हा शोध तिने त्याच्या उत्सुक डोळ्यांमध्ये वाचला. ती क्षणभर अस्वस्थ झाली, पण दुसऱ्याच क्षणी ती निग्रहपूर्वक मागे फिरली. त्या तरुणाचा काय कोण जाणे, तिला भयंकर राग आला. जे आपण विसरून जाऊ बघत आहोत त्याची स्मृती या अनोळखी तरुणाने आपणास द्यावी, इतकंच नव्हे तर आपणही त्यामुळे विचलित होऊन जावे, हे तिला रुचलं नाही. चंपाला ते सारं दृश्य आता स्पष्टपणे दिसू लागलं. त्या धीट तरुणाने तिच्याकडे बघून काही विनोद शब्द उच्चारले होते. त्यावर चंपा रुक्षपणे म्हणाली होती, माझी तुमची फारशी ओळख नाही. इतक्या अल्प परिचयात दुसऱ्या माणसांची थट्टा करणं बरं नाही. तिचे ते शब्द ऐकून तो तरुण तिच्याकडे स्निग्धपणे बघत म्हणाला होता, पण दुसऱ्या माणसांनी मनात आणलं तर अल्प परिचयाचा दृढ परिचय होणं कठीण नाही. त्याच्या बोलण्यातला मार्मिकपणा मनात आवडला असूनही चंपाने नंतर क्रुद्धपणे भुवयांना आठ्या घातल्या होत्या. आणि या तरुणीनं असं निष्कारण वृक्ष का व्हावं, ह्या विस्मयाने व्यथित झालेली त्या युवकाची चर्या डोळ्यांपुढे दिसत असूनही ती निश्चयाने तिथून परतली होती. पुन्हा तो तरुण तिथे असेपर्यंत तिने शेजारच्या घरी पाऊल टाकलं नव्हतं. त्यावेळी आपल्या मनाला विजयाचा केवढा आनंद वाटला होता. अवखळ होऊ बघणाऱ्या अंतःकरणाला आवर घालण्यात यशस्वी झाल्यामुळे आपल्या जीवाला केवढे समाधान वाटले होते हे आठवून चंपा आता विषण्णतेने हसली. तिला स्वतःचीच किव आली. अरे रे, त्यावेळी चंपा किती मूर्ख होती. कसल्या वेड्या ध्येयवादाने तिचे मस्तक फिरून गेले होते. तेव्हा चंपाला तेव्हाची आपली विचारसरणी आठवली. मी घरातली मोठी मुलगी, मला थोरला भाऊ नाही, अण्णांचं आणि आईचं म्हातारपण झालेलं, सारी भावंड लहान, तेव्हा साऱ्यांची व्यवस्था बघणं माझंच कर्तव्य नाही का? मी लग्नाच्या भानगडीत पडून कसं चालेल? ही विचारसरणी कधी कधी चंपा उघडपणे बोलून दाखवी. आणि मग तिची आई किंवा तिच्या अण्णा अभिमानाने घरीवरून येऊन शेजारच्याने म्हणत, आमची चंपा आम्हाला मुलाच्याच जागी आहे, आमच्या घरातली करती सवरती पोर आहे ती, आमचा थोरला मुलगाच म्हणा ना. ते शब्द ऐकले की चंपाला अगदी धन्य धन्य वाटे. आणि मग अधिकच उल्हासाने ती घरातला स्वयंपाक करी, वडिलांचे औषध पाणी बघे आणि धाकट्या भावंडांची मधल्या वेळच्या खाण्याची तरतूद करी. चंपा मॅट्रिक पास झाली तेव्हापासून आज 8 वर्षे हा कार्यक्रम अव्याहतपणे चालला होता. ती मॅट्रिक झाली त्याच वर्षी तिचे वडील अण्णा हे पेन्शनमध्ये निघाले.
ते चांगल्याच सुखवस्तू आहेत. घरातल्या माणसांना सुखासीनपणे राहता येईल असं त्यांचं पेन्शन होतं. चंपाला ते लाडाने मुलगा म्हणत असले तरी मुलीलाच मुलगा मानून कृत्रिम पुत्र सौख्य भोगावे अशी सुदैवाने त्यांची परिस्थिती नव्हती. चंपाला 2 भाऊ होते, मात्र ते तिच्याहून बरेच लहान होते. चंपाच्या खालोखाल हिरा आणि हिराच्या पाठीवर ते 2 भाऊ. मॅट्रिकची परीक्षा चांगल्या रीतीने उत्तीर्ण झाल्यावर चंपाला साहजिकच कॉलेजात जावंसं वाटलं होतं. पण त्याच सुमारास तिचे वडील आजारी पडल्यामुळे तिने मोठ्या आनंदाने त्यांची शुश्रूषा करण्याचं काम अंगावर घेतलं आणि त्यात कोणत्याही तऱ्हेने व्यत्यय येऊ नये म्हणून उदारपणाने कॉलेजचे शिक्षण घेण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेवरही तिने पाणी सोडलं. या तिच्या त्यागाचं घरात भरपूर कौतुक झालं. अर्थात या कौतुकाच्या अपेक्षेने चंपाने त्याग केला होता असं नव्हे. आईबाप भावंडे यांच्याविषयीच्या कर्तव्य भावनेमुळेच त्यावेळी तिने घरातील सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली होती. त्यावेळेपासूनच घरातल्या कर्तेपणाची माळ तिच्या गळ्यात पडली होती आणि तेव्हापासून घरातली सारी जबाबदारी चंपा वडिलकीनं सांभाळीत आली होती. इतर काही मुलांप्रमाणे चंपा स्वतः नोकरी करून वडिलांचे, आईचे व भावंडांचे पोट भरीत नव्हती हे खरे, परंतु घरच्या लोकांसाठी ती जे परिश्रम घेत होती ते नोकरीच्या परिश्रमापेक्षा कोणत्याही रीतीने कमी नव्हते, हेही तितकंच खरं. आरंभी चंपाचं घरात बरंच कौतुक झालं. अक्कानं कॉलेजचा नाद देखील सोडला बरं. हल्लीच्या मुली आईबापांसाठी एवढं करतील का, अशी स्तुतीगर्भ प्रशंसा करून त्यावेळी साऱ्यांनी तिला डोक्यावर घेतलं. पण 1-2 वर्षात चंपावर सारी जबाबदारी टाकणे, प्रत्येक कामासाठी तिच्यावर विसंबून राहणे घरच्या माणसांच्या इतकं अंगवळणी पडून गेलं होतं की त्याच्या पाठीमागे असलेल्या चंपाच्या त्यागवृत्तीची कोणाला जाणीवच होत नसे. अक्का प्रत्येक गोष्टीसाठी अक्काकडे धाव घेणं साऱ्यांना अगदी सोपं झालं होतं. पण अक्काच्या मनाचा मात्र कोणीच विचार करीत नव्हतं. छे, तसा विचार करण्याची कोणाला आवश्यकता देखील वाटत नव्हती. झुळझुळ वाहणाऱ्या निर्झरातून ओंजळभर पाणी घेऊन प्यायचं, तर त्याबद्दल कोणी निर्झराच्या मनस्थितीचा विचार केलाय का? वृक्षाच्या दाट शीतल छायेत क्षणभर विसावा घेऊन जीव सुखावला, तर त्या वृक्षाचे त्याबद्दल कोणी औपचारिक आभार मानले आहेत का? तृष्णा भागवणे हा निर्झराचा वा छाया देणे हा वृक्षाचा धर्मच आहे. त्याबद्दल आपण त्यांचे ऋणी थोडेच होतो. तद्वत पडले काम अक्काने बघावे ही एक घरात परंपराच पडून गेली होती. ते काम करण्यात अक्का काही विशेष करीत आहे असं कोणालाच वाटत नसे. तिला किती सहजतेने कामे सांगितली जात. आई म्हणे, अक्का बेटा, आपल्या 2 साड्या दुपारी बाजारातून खरेदी करून आण ना. पातळांची तुझी निवड छान असते. अण्णा म्हणत, अक्का ताई, दुपारी परीट आला म्हणजे त्याला माझे कपडे नीट मोजून दे, विसरू नकोस. जरा वेळाने कॉलेजात पहिल्या वर्षाला असणारी धाकटी अल्लड हिरा जवळ येऊन लाडीकपणे म्हणे, अक्का, उद्या माझ्या मैत्रिणीबरोबर मी सिनेमाला जाणार आहे. तिथून आल्यावर आम्हाला चहा आणि फोडणीचे पोहे बनवून देशील? आणि मग धाकट्या भावांपैकी कोणीतरी येऊन म्हणे, उद्या शनिवार, सकाळची शाळा, आम्हाला बरोबर 7ला दूध तापवून पाहिजे, मिळेल? मग चंपा मुकाट्याने उठे व आईच्या साड्या खरेदी करून आणि वडिलांचे कपडे परटाला मोजून देई, बहिणींच्या मैत्रिणींना आग्रहाने खाऊ घाली आणि धाकट्या भावांना शाळेच्या ऐन वेळेवर दूध तापवून दे. चंपा कष्ट करी आणि गृहयंत्राची चाके सुरळीतपणे फिरत. घरात चंपा ही एक गृहीत धरलेली गोष्ट होती आणि चंपाच्याही हे आता अंगवळणी पडल्यासारखं झालं होतं. सुरुवातीला जरा बंडखोरपणाचे विचार मनात येत असत. तिला वाटे, आपण सर्वस्वी मन मारून घरच्या मंडळींच्या सेवेला स्वतःला वाहून घेतलं, त्याबद्दल घरच्या लोकांना थोडा तरी उपकार वाटावा. त्यांनी प्रत्येक गोष्ट चंपा करतेच आहे, करीलच, इतकी खात्री तरी निदान बाळगू नये. पण घरातली माणसं तर तिच्या जीवावर निश्चिंत दिसत. एकदा चंपाला घरातली करतीपोर ठरवून टाकल्यावर मग जणू तिच्याविषयी त्यांचं काही कर्तव्यच उरत नव्हतं. चंपा तरुण आहे, तिच्या लग्नासंबंधी आपण काही हातपाय हलवावेत ही त्यांना जाणीवच नव्हती. अर्थात चंपाने जे केलं ते आपल्या माणसांवरील निरूपण प्रेमानेच केलं होतं. पण त्याबद्दल घरी साऱ्यांनीच इतकी बेफिकिरी, इतकी खात्री बाळगावी हे तिला असह्य वाटत होतं. आरंभाला स्वार्थ, त्याग, कन्येचे कर्तव्य इत्यादी झगझगीत शब्दांची तिच्या मनावर मोहिनी होती आणि म्हणून आपल्या सान्निध्यात तरुण पुरुष आले असतानाही तिने आपलं हृदय विचलित होऊ दिलं नव्हतं. हे समोरचं गुलमोहराचं झाड ती लहानपणापासून बघत आली होती. त्यावर बहरणाऱ्या तांबड्या भडक मोहराप्रमाणे तिचेही हृदय मधून मधून अस्फुट, रमणीय, आरक्त भावनांनी मोहरलं होतं. परंतु त्या झाडावरून गळून जाणाऱ्या मोहराप्रमाणेच तिच्या भावनाही निरर्थकपणे गळून पडल्या होत्या. त्या सुंदर भावनांचा फुलोरा वाहून कुणाही प्रिय व्यक्तीची तिने पूजा केली नव्हती आणि या साऱ्या त्या वृत्तीचा अर्थच कोणाला कळत नव्हता.
चंपाला दुःख होत होतं ते ह्याचंच. प्रारंभी मोहक्षणी आपलं मन अविचलित ठेवण्यात चंपाला एका चमत्कारिक सुखाचा प्रत्यय येत असे आणि मग आईबापांची सेवा ती अधिकच उल्हासाने करी. पण पुढे सुरुवातीला वाटत असलेला तो त्यागाचा झगझगाट मावळून गेला आणि नंतर एक प्रकारच्या संथ निराशेने तिच्या मनाला व्यापून टाकलं. ती भित्री बनली. एक प्रकारचा हीनगंड तिच्यामध्ये निर्माण झाला. घरच्या सुखसोयीत एवढंस जरी नेऊन पडलं तरी त्याबद्दल ती स्वतःलाच जबाबदार धरू लागली. भावाचे कपडे लवकर फाटले, भाजी अळणी झाली किंवा हिराला कॉलेजातून यायला उशीर झाला तरी त्याबद्दल चंपालाच ओशाळवाणं वाटू लागलं. इतकी तिची मनोवृत्ती विचित्र झाली. उपेक्षेच्या, अवमानांच्या, अवहेलनेच्या प्रचंड पर्वताखाली ती जणू कायमची लुटून गेली. पण या साऱ्यातूनही तिचं मन एखाद्या वेळी उसळून उठे. ती स्वतःशीच म्हणे, मला काही माझं जीवन नाहीच का? साऱ्यांचं मी बघायचं, मी करायचं, माझ्याकडे मात्र कोणी लक्ष पुरवायचं नाही, असं का? मीच काय सर्वांचा भक्ता घेतलाय? आज 8 वर्ष हा जुलूम मी सहन करीत आले. यापुढे एक क्षणभर ही जुलूम जबरदस्ती मी चालू द्यायची नाही. मी आता माझं बघणार. तेवढ्यात तिचं दुसरं एक मन किंचित कुत्सितपणे हसून म्हणे, जुलूम जबरदस्ती? कोणी केलं तुझ्यावर जुलूम? तूच तर सारं खुशीने स्वतःवर लादून घेतलंस. त्याग, सेवा, त्या त्यागाची कोणाला जाणीव तरी आहे का तुझ्या? आपलं सुख तू बघणार म्हणजे काय करणार? तुला सुख देऊ इच्छिणाऱ्यांना तर तू झिडकारून टाकलंस. आपल्या मनाने केलेला हा उपहास चंपाला असह्य होऊन जाईल. आजही तिचं विचारचक्र शेवटी याच मुद्द्यावर येऊन थांबलं. खिन्न वृत्तीने ती फिरून स्वयंपाकघरात वळली. वरण शिजत आलं आहे असं बघून तिने शेगडीवर तांदूळ वैरले आणि चुलीवर तवा टाकून पोळ्या करायला घेतल्या. आता मुळीच कसलाही विचार करायचा नाही असं जवळजवळ तिने आपल्या मनाला दरडावून बजावले. पण आजचा दिवसच मोठा विचित्र असावा. चंपाची एक पोळी अर्धवट लाटून होते न होते तोच आधुनिक पोशाखाने नटलेली, चर्येवर तारुण्याची टवटवी व निष्काळजीपणाची प्रफुल्लता असलेली अल्लड हसरी हिरा स्वयंपाकघरात आली आणि ती लगबगीने बहिणीला म्हणाली, काका एक कपभर चहा दे का करून लवकर प्लीज. मला आता 10 मिनिटात बाहेर जायचंय. आज व्याख्यान आहे नेहरूंचं. चंपानं आपलं पोळ्या लाटण्याचं काम तसंच संथपणे चालू ठेवलं. जणू हिरा काय बोलली तर तिला ऐकलंच नव्हतं. बहिणीची ती उपेक्षा वृत्ती बघून हिराला अत्यंत विस्मय वाटलं. आपली अक्का अशी कधी वागलेली तिला आठवत नव्हती. सांगितलं ते काम प्रेमळ मूक वृत्तीने तत्काळ बजावणारी अक्का आज बेफिकीरपणे बसली आहे हे बघून हिराचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने फिरून एकदा चहाची मागणी केली आणि तीही किंचित हट्टानेच. त्यावर शांतपणे हिराकडे बघत चंपा म्हणाली, मी पोळ्या करते आहे, बघतेस ना तूच घेई ना शेगडीवर कपभर चहा करून. मी? हिरा अत्यंत नवलाने म्हणाली, हो तू. एकदम उसळून चंपा म्हणाली, का? केला चहा तर काही बिघडेल वाटतं? नेहमी सारी कामं मीच काय म्हणून करायची? तुम्हाला चहा पाहिजे, व्याख्यानाला जायला पाहिजे आणि आम्हाला काहीच नकोच आहे वाटतं. मला का नेहरूंचं व्याख्यान ऐकावंच नाही वाटत? बरं बाई. हिरा एकदम प्रेमात येऊन लढीवाळ व लागवीपणाने म्हणाली, मी करते चहा. इतकं रागवायला नको. काय झालं अक्का? आपण दोघी चहा पिऊ आणि मग वाटल्यास दोघी जणी व्याख्यानाला जाऊ, चालेल? हिराच्या त्या मधुर भाषणाने चंपाच्या रागाची उकळी एकदम खाली गेली. किंचित असून ती म्हणाली, आपण दोघी व्याख्यानाला गेलो तर हा स्वयंपाक कोण करणार? आपण करू की परत आल्यावर दोघी मिळून. हिरा उत्साहाने म्हणाली. आता मात्र चंपाला हसू आवरेना. तू स्वयंपाक करू लागणार? मग झालंच. चल आटोप, हा चहा करते मी, तेवढा घे आणि तू आपली जा व्याख्यानाला. हिराने झटकन चहा घेतला, पातळ बदलले. बहिणीची पुन्हा जराशी चेष्टा केली आणि लगबगीने ती निघून गेली देखील. तिच्या त्या गडबडीकडे, धांदलीकडे आणि अल्लड बालिष्टेकडे चंपा किंचित हेव्याने बघत राहिली. आपण स्वतः कधी असा अल्लड लढीवाळपणा केलेला तिला आठवत नव्हतं. तिच्या वृत्तीतल्या लालित्याला भरण्यास कधी अवसरच मिळाला नव्हता. सकाळी उठल्यापासून तो रात्री निजेपर्यंत घरात लहान मोठ्यांच्या सुखसोयींवर लक्ष ठेवण्यापुढे आपल्या तारुण्य सुलभ मुग्ध भावनांचे विकसन करावयास तिला कधी सवडच मिळाली नव्हती. बिचारी चंपा गुलमोहराच्या झाडावर वर्षानुवर्ष तांबडा लाल बहर येत होता, जमिनीवर गळून पडत होता आणि मातीत मिसळून जात होता. एक लहानसा सुस्कारा सोडून चंपानं आपली मान किंचित झटक्याने हलवली आणि आता पोळ्या करून झाल्या असल्यामुळे तिने टोमॅटो चिरण्यासाठी विळी पुढे घेतली. तिची आई देवदर्शनाला गेली होती, अण्णा मित्राकडे पत्ते खेळायला गेले होते, धाकटे 2 भाऊ ग्राउंडवर गेले होते आणि हिरा नेहरूंच्या व्याख्यानाला गेली होती. एकटी चंपा घरात होती. वास्तविक बघता ती कितीदा तरी घरात अशी एकटी असे, परंतु का कोण जाणे आजचा हा एकाकीपणा कधी नव्हे इतका तिला असह्य वाटू लागला. ह्या घरातच केवळ नव्हे तर साऱ्या जगात आपण एकट्या आहो
अशा एकटेपणानेच आयुष्याचा सारा मार्ग आपणास चालून जावायचा आहे, असले काही विचित्र खिन्न विचार तिच्या अंतःकरणात दाटून आले आणि तिचे डोळे एकदम पाण्याने भरले. कोणाची तरी चाहूल लागल्यामुळे तिने दचकून वर बघितलं. क्षणभर तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. एक उंच धिप्पाड तरुण तिच्या पुढे उभा होता आणि हास्य वदनाने तो तिच्याकडे टक लावून बघत होता. चंपाने झटकन आपले डोळे पुसले आणि पदर सावरला. ती गोंधळली, बावरली आणि मग एकदम प्रसन्नतेने हसली. कधी आलास तू प्रभाकर? तिने घाईघाईने प्रश्न केला. तिच्या वृत्तीतली चलबिचल बघून प्रभाकरला मोठी मौज वाटली. जवळचा पाठ ओढून त्यावर बसत तो म्हणाला, मी ना, तू मघाशी रडत होतीस तेव्हा आलो. त्याचे ते शब्द ऐकून चंपा एकदम दचकली. तिची कानशिले लज्जेने कडक झाली. आपल्या डोळ्यात मघाशी पाणी आलं तर प्रभाकराने पाहिले तर नाही. सटकन स्वतःला सावरून घेत ती म्हणाली, मी रडत नव्हते काही, धूर लागल्यामुळे डोळ्यांना पाणी आलं असेल. बरं ते जाऊ दे, 5च्या गाडीनं आला असशील तू, होय ना? प्रवास मजेत झाला का? आणि हो, तू काय घेशील, चहा की कॉफी? सांग चटकन. पण अगं बाई, हे काय विचारते मी वेड्यासारखं? तू म्हणजे पहिल्यापासून पक्का चहाबाज, तेव्हा तुला चहाच द्यायला हवा नाही रे. प्रभाकर तुझ्याकडे रोखून बघत होता. क्षणभराने तो म्हणाला, चंपा, तू आता किती वेगळी आणि छान दिसते आहेस. 5 वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आलो होतो, आठवतं तुला? त्यानंतर आज तुमच्या घरी पुन्हा आलोय मी. त्यावेळी आपले दिवस खूप मजेत गेले नाही का ग? आठवतं का तुला ते? प्रभाकराची ती मनोमोकळी प्रशंसा ऐकून चंपाचं हृदय एकदम भरून आलं. चंपा, त्याच्या तोंडून बाहेर पडलेली ती हाक तिला किती मधुर वाटली. तिचं चंपा नाव वस्तुतः किती गोड होतं, पण सारे जण तिला अक्का म्हणत. प्रभाकर मात्र तिला चंपाच म्हणे. आजही त्याने चंपा या नावानेच तिला संबोधल्याबरोबर आपलं मुग्ध तारुण्य एखाद्या फुलाप्रमाणे एकदम विकसत असल्याचं तिला भास झाला आणि मग अवर्णनीय उल्हासाने तिचे अंतःकरण उचंबळले. त्या उल्हासाच्या भरात आपली कामे ती झटपट करू लागली. प्रभाकराला तिने चहा करून दिला, त्याला मुंबईची हाल हवाल विचारली, आपल्या कॉलेजमधल्या गमती तो तिला सांगू लागला. त्यावेळी ती ते सारे तन्मयतेने ऐकत राहिली आणि त्याने जेव्हा अवखळ कोट्या व विनोद केला तेव्हा ती आपल्या संत स्वभावाशी अगदी विसंगत अशा रीतीने खदखदून हसली. प्रभाकराला पाहिल्या क्षणापासून तिची मनस्थिती मोठी विचित्र झाली. एरवीची व्यावहारिकपणाची व वृक्षतेची पातळी सोडून तिचा जीव जणू कुठल्या तरी सूक्ष्म विरळ अशा काव्यमय वातावरणात भराऱ्या मारू लागला होता. पण प्रभाकराच्या एका प्रश्नाने मात्र तिच्या मनाची ती मधुर तंद्री एकदम भग्न झाली. तिच्या मनाचा किंचित विरस झाला. प्रभाकर विचारित होता, हिरा कुठे दिसत नाही? ती देखील आता मोठी छान झाली असेल नाही? कॉलेजला जाते ना ती? प्रभाकराने हिराची चौकशी करावी, तिची थोडी बहुत प्रशंसा करावी, हे चंपाला फारसं रुचलं नाही. किंचित वृक्षपणे ती म्हणाली, हिरा गेली आहे व्याख्यानाला नेहरूंच्या. आई अण्णाही बाहेर गेली आहेत. तू मुंबईहून येणार हे आम्हाला कोणाला माहीतच नव्हतं. तू एखादं कार्ड न टाकू नयेस का आधी? चंपाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून प्रभाकर म्हणाला, हिरा व्याख्यानाला गेली आहे का? नेहरूचं व्याख्यान या चिमुरडीला काय कळणार? मोठी विदुषी झालेली दिसते आहे. आणि चंपा, तू का नाही गेलीस व्याख्यानाला? आम्हाला काय समजायचंय त्यात? चंपा अधिकच वृक्षपणे बोलली. संभाषणाचा ओघ हिराकडे वळू लागला हे तिला आवडलं नाही. तिच्या बोलण्याचे प्रभाकराला मात्र फार हसू आले. किंचित पुढे सरकून तो म्हणाला, का न समजायला काय झालं? छे बा, मी आज आल्यापासून बघतोय तुझी वृत्ती जरा वृक्षच झालेली दिसते आहे. चंपा, लहानपणी अशी नव्हतीस तू, एवढी आजीबाई कशाने झालीस ग? चर्येवर हसे उमटवण्याचा निष्फळ यत्न करीत विषादपूर्ण स्वरात चंपा म्हणाली, लहानपणी मी चंपा होते, आता मी साऱ्या गावची अक्का झाले आहे. मग अक्का शब्दाला साजेसं गांभीर्य नको का वृत्तीत आणायला? तिचं बोलणं ऐकून प्रभाकराने क्षणभर तिच्याकडे निरखून बघितलं आणि मग तो हलकेच म्हणाला, सारे लोक तुला अक्का म्हणतात काय? मी मात्र तुला चंपाच म्हणणार. इतकं सुंदर आणि मधुर नाव दुसरं एक तरी सापडेल का? त्याच्या त्या शब्दांनी चंपाच्या हृदयाला हर्षाच्या गुदगुल्या झाल्या आणि तिच्या मनातील विषण्णता झर्रकन वितळून गेली. चहा पिऊन झाल्यावर प्रभाकर अंगात कपडे चढवून फिरायला गेला तरी त्याचे ते प्रेमळ शब्द एकसारखे चंपाच्या कानात घुमत होते. मी मात्र तुला चंपा म्हणणार. फुलावर भ्रमराने गुंजारव करावा त्याप्रमाणे चंपाचं मन पुन्हा पुन्हा त्या एका वाक्याभोवती गुंजी घालू लागलं. चंपाला आठवलं, प्रभाकर लहानपणापासूनच असा लागवी व प्रेमळ. तो तिचा सख्खा आतेभाऊ होता. बालपणी काही काळ शिक्षणाच्या निमित्ताने चंपाच्या म्हणजे आपल्या मामाच्या घरी तो होता. त्यावेळी चंपा व तो जवळजवळ समवयस्क होती. तेव्हा त्याची आणि चंपाची मोठी गट्टी होती आणि तेव्हा देखील तो एकदम असंच काहीतरी लागवी व लढीवाळ बोलून जात असे. एकदा चंपाचं बोट कापलं होतं तेव्हा तिच्या बोटाला पट्टी बांधता बांधता एकदम त्याने तिचे कोवळे लुसलुशीत हात आपल्या हातात घट्ट धरून कुस्करले होते आणि हर्षभराने तो म्हणाला होता, चंपा, किती मऊ हात आहेत ग तुझे, जसा काही सावरीचा कापूसच. असे मऊ हात साऱ्या जगात कोणाचेच नसतील.
हे त्याचे शब्द ऐकून छोटी चंपा आनंदित झाली होती, हसली होती आणि मग एकदम लाजली होती. पण बाल्याचा तो मधुर कालावधी पुढे अगदी झटकन संपला होता आणि मग प्रभाकर मुंबईला आपल्या आई वडिलांकडेच राहायला गेला होता. त्यानंतर तो चंपाबरोबरच मॅट्रिक झाला. पुढे चंपा घरी राहिली आणि तो कॉलेजात दाखल झाला. अभ्यासात त्याची फारशी प्रगती नव्हती, पण तरी तो कसा बसा BA झाला आणि नंतर काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा MAचा अभ्यास करण्यासाठी नव्या दमाने तो नुकताच कॉलेजमध्ये दाखल झाला होता. पूर्वी अधूनमधून तो चंपाच्या घरी येई. आता मात्र 5 वर्षांनंतर तो प्रथमच आला होता. त्यामुळे त्याच्या भेटीत नाविन्य होते, उल्हास होता. त्या उल्हासाची रुची अनुभवण्यातच चंपाचा तो सारा दिवस निघून गेला. संध्याकाळी तिची आई, अण्णा व हिरा घरी आल्यावर त्यांनाही प्रभाकराच्या आगमनाने विलक्षण आनंद झाल्यासारखे दिसले. आणि ते साहजिकच नव्हतं काय. प्रभाकर 5 वर्षांनी आला असला तरी तो त्यांना घरच्या माणसासारखाच होता. त्यामुळे लगेच घरात मनमोकळं, खेळीमेळीचं व हास्य विनोदाचं वातावरण निर्माण झालं. प्रभाकर साऱ्यांशीच हसून खेळून वागे. पण विशेषतः चंपा आणि हिरा यांच्याशी वागताना मात्र त्याच्या वृत्तीत अधिक स्निग्धता दिसून येईल. हिराला त्यात विशेष काही आगळं वाटलं नाही. चंपाचं हृदय मात्र अस्पष्ट मधुर स्वप्नजालात गुंगू लागलं. तिच्या वागण्यात जास्त निकटपणा, जास्त मृदुता येऊ लागली. घरातली रोजचीच कामं पण ती करताना तिला अधिक उत्साह वाटू लागला. तिचं हृदय तिच्या स्वतःच्याही नकळत कसलासा निश्चय करीत होतं, कसलेसे मनोरे रचू लागलं होतं. तिच्या मनात काही नवख्या आशांचे अद्भुत रम्य इंद्रजाल विणलं गेलं होतं. चंपा प्रभाकराच्या नकळत त्याच्याकडे निरखून पाहिली आणि मग स्वतःशीच म्हणे, असं झालं तर काय बहार होईल, आणि ते होणं अशक्यही नाही फारसं. मग हो, इतके दिवस मी दुसऱ्यांसाठी श्रमले, आता मी माझं सुख पाहणार. परंतु प्रभाकराच्या वागण्याचा अर्थ तिला कित्येकदा कळत नसे. चंपा आणि हिरा दोघींशीही प्रभाकर सारख्याच स्नेहलतेने वागे आणि त्यांनी तसं वागावं यात नवलते काय होतं. झाडाच्या एकाच फांदीवर टोकांशी फुललेली 2 फुलं, दोन्ही मोहक, सुरंगी, सुगंधी, एक पूर्ण विकसलेलं, एक अर्धोन्मिलित असलेलं, इतकाच काय तो फरक. पण म्हणून त्यांच्या सौंदर्यात अधिक उणेपणा कसा यावा. एकाचे विकसनाचे सौंदर्य, दुसऱ्याची अर्धस्फुटतेची रम्यता. सौंदर्याचे हे 2 प्रकार, 2 जाती प्रभाकर आलटून पालटून निहाळीत होता. स्वतःशी निर्भय हसत होता, स्मित होत होता, सुखी होत होता. यातलं चाहेल ते फूल तो तोडून घेणार होता. पण कोणतं ते ठरवण्याची काय इतक्यात घाई होती. झाडावरच्या 2 फुलांपैकी शेवटी कोणतं तरी एक घ्यायचं आहे हे खरं, परंतु त्यापूर्वी दोन्हीही फुलांची वाऱ्याबरोबर चालणारी मधुर क्रीडा, सूर्याच्या कोवळ्या किरणात तळपणारे त्यांचे रंग सौंदर्य निहाळून बघण्यात काय थोडा आनंद आहे. ही प्रभाकराची विचारसरणी. आणि त्याच्या दृष्टीने त्यात चूक काय होतं. चूक इतकीच की फुले निर्जीव, भावनारहित असतात आणि तरुणींची अंतःकरणे तशी नसतात. ती अत्यंत कोमल, हळूवार, संस्कारक्षम असतात. स्मिताच्या उन्हाने ती विकसित होतात आणि अश्रूंच्या दवबिंदूंनीही त्यांच्या मोहक रंगाची अधिक खुलावट होती. पण हे प्रभाकराला काय ठाऊक. आणि मग चंपासारख्या तरुणी झुरतात, दुःखी होतात, लकळून जातात. पण ओठ उघडून आपली मनोव्यथा त्या प्राण गेला तरी बोलून दाखवणार नाही. छे, इतर वेड्या तरुणींचं असं होत असेल. चंपा मात्र निदान यावेळी तरी तसं वागणारी नव्हती. आजवर अशा अनेक चुका तिने केल्या असतील. यावेळी मात्र आजवर झालेली चूक ती दुरुस्त करणार होती. प्रभाकर आपल्या दोन्ही बहिणींकडे आकृष्ट होऊ लागला आहे हे तिच्या चाणाक्ष वृत्तीला केव्हाच कळून आलं होतं आणि या त्याच्या चलबिचलाची ती पुरेपूर फायदा घेणार होती. यात काही चूक आहे, लाजीरवाणा आहे असं तिला मुळीच वाटत नव्हतं. तिला अद्याप लहान होती, शिक्षण घेत होती. तिला अजून कितीतरी सुसंधी येणार होत्या. चंपाच्या आयुष्यातली मात्र कदाचित ही अखेरचीच संधी होती आणि चंपाला ती वाया जाऊ द्यायची नव्हती. या विचारसरणीला जे चूक म्हणतील त्यांना 25शीतल्या तरुणीची, 8-9 वर्षे खोट्या ध्येयवादाने स्वतःचे मन मारणाऱ्या तरुणीची मनोव्यथा अकल्पनीय आहे असंच म्हणायला पाहिजे. गुलमोहरावर तांबडा लाल बहर आला होता. चंपाच्या हृदयात आरक्त मधुर भाव फुलले होते. नेहमीप्रमाणेच हा मोहर गळून मातीत मिसळणार होता का. त्या दिवशी दुपारी प्रभाकर बाहेरून आला तो मोठ्या उल्हासातच. घरात प्रवेश करताच त्याने उत्सुकतेने आजूबाजूला पाहिलं. हिरा त्याला कुठे दिसली नाही. ती कदाचित फिरायला गेली असावी. क्षणभर, अगदी क्षणभरच त्याचं मन खट्टू झालं. पण दुसऱ्याच क्षणी त्याला आठवण झाली, हिरा नाही तरी चंपा नक्कीच घरात असेल. ती यावेळी कशाला कुठे बाहेर जाईल. तो घाईघाईने स्वयंपाकघरात आला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे चंपा तिथे होतीच. नेहमीप्रमाणेच ती आपल्या उद्योगात गर्क होती. धाकट्या भावंडांच्यासाठी खाऊ बनवून ठेवावा या हेतूने ती कसलंसं पीठ मळीत होती. प्रभाकराला बघून आपले पिठाने माखलेले हात हर्षभराने अर्धवट वर उचलून ती उत्सुकतेने म्हणाली, हे काय, इतक्या उन्हाचं कुठे गेला होतास.
हे गंमत आहे, ही बघितलीस? असं म्हणून प्रभाकराने आपल्या हातातील हिरवट पिवळसर रंगाची 2 तिकीटं तिला दाखवली. नंतर तो म्हणाला, चंपा, एका मित्रानं सिनेमाचे हे 2 पास दिलेत मला. आपण दोघं जाऊया, रात्रीचा शो आहे, येशील? सिनेमा? रात्रीचा शो आणि 2 पास? चंपा विचार करू लागली. आणि मग 2च पास असं तिने विस्मयानं विचारलं. हा, 2च. प्रभाकर स्मिता हास्य करीत म्हणाला. पण तू येशील? येईन, चंपानं स्वतःशी कसला तरी निर्धार करीत उत्तर दिले. सिनेमा म्हटल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रथम तिला इतर साऱ्या गोष्टी आठवल्या. रात्रीचा स्वयंपाक, जेवण, शिवाय हिरा आणि धाकटे भाऊ. त्यांना काय वाटेल, जावं की नाही, का हिराला जाऊ दे, तिला सिनेमाची अधिक गंमत वाटते. छे, असलेच विचार आजवरती करीत आली होती. आता यापुढे ती एकदम मधुर हास्य करून म्हणाली, येईन रे मी प्रभाकर, पण की नाही आपण दोघं गुपचूप जाऊया. हिराला किंवा कोणाला सांगायचं नाही. हं, अण्णांना तेवढं विचारलं की ते ताबडतोब परवानगी देतील. आणि त्याप्रमाणे तिने अण्णांची ही परवानगी काढली. मग मात्र सारा वेळ ती त्यावरच विचार करीत राहिली. सिनेमा, रात्रीचा शो, प्रभाकराबरोबर सिनेमाला जायचं, त्याच्या अगदी सन्निध बसून चित्रपटातले मुग्ध प्रणय प्रसंग बघायचे आणि मधुर गीते ऐकायचे. हा हा हा, ती कल्पनाच केवढी हृद्य, केवढी रम्य होती. आणि आणि चंपाची तरल कल्पनाशक्ती देखील पुढे लंगडी पडू लागली. चित्रपट बघताना प्रभाकर आपल्याशी कसा वागेल, कदाचित त्या कल्पनेने ती स्वतःशीच विलक्षण दचकली आणि लाजली. अण्णांची परवानगी काढताना तिला वाटलं होतं की अण्णा आपल्याला कदाचित जाऊ नकोस म्हणून म्हणतील. नव्हे, तिच्या मनात तशी एक सूक्ष्म भीती घोळत होती. त्यांनी विरोध केला असता आणि मग त्या विरोधाला न जुमानता ती हट्टाने प्रभाकराबरोबर सिनेमाला गेली असती तर त्यात तिला अधिक आनंद झाला असता. परंतु चंपाने प्रभाकराबरोबर जाण्यात विशेष काही वावगं अगर धोक्याचं आहे असं अण्णांना मुळे वाटलंच नाही. जणू काही चंपाच्या बाबतीत त्या अगदी निर्धास्त होते. ती प्रभाकराबरोबर सिनेमाला गेली काय, अगर आई बरोबर दुपारी पुराणाला गेली काय, दोन्ही त्यांना सारखंच वाटत असावं असं त्यांच्या थंड वृत्तीवरून दिसत होतं. चंपा कुठेही गेली, कोणाबरोबरही गेली तरी ती आपली जबाबदारी जाणून वागेल, कोणत्याही आकर्षणाला बळी पडणार नाही अशी जणू त्यांची खात्रीच होती. त्यांच्या त्या निश्चिंतपणाची चंपाला विलक्षण चिड आली. त्यांच्या निर्धास्तपणाला जोराने धक्का देण्यासाठी का होईना, परंतु खरोखर काहीतरी व्हावं, आपण करावं असं क्षणभर तिला वाटलं. परंतु जसजशी संध्याकाळ होऊ लागली तसतशी तिची मनोवृत्ती प्रफुल्ल होऊ लागली. जत्रेला जाणाऱ्या लहान मुलाला वाटत असेल असल्या विचित्र आनंदाने तिचं हृदय उसंबळू लागलं. हिरा कॉलेजमधून आली तेव्हा तिला देखील आपल्या अक्काच्या या अकारण हर्षाचा अर्थ कळेना. तिने चंपाला थोडंसं चिडून पाहिलं सुद्धा, पण चंपाने तिला काहीच उत्तर दिलं नाही. मात्र ती हिराला म्हणाली, आज मी गंमत करणार आहे. काय ग, मला सांग की, हिरा नवलाने म्हणाली. चंपाने क्षणभर स्वतःशीच विचार केला आणि मग ती म्हणाली, प्रभाकर मला आज सिनेमाला नेणार आहे. मी येणार अक्का, हिरा एकदम उत्सुकतेने म्हणाली. मी येणार, बोल ना, येऊ मी? चंपाने तिच्याकडे मिश्किलपणे पाहिले आणि मग ती म्हणाली, प्रभाकरांनी तुला नाही बोलवले, त्यांना म्हटल्याशिवाय तशीच आगंतुकासारखी येणार तू? यावर हिराचा उत्साह एकदम मावळला. किंचित रुष्ट होऊन ती म्हणाली, मग आम्ही नाही येणार बाई, जा तूच. सिनेमा काय, मी केव्हाही बघेन. आपली युक्ती सफल झालेली बघून चंपाला आनंद वाटला. आज जन्मात पहिल्यांदाच हिराच्या बाबतीत ती स्वार्थीपणाने वागली होती. आजवर नेहमी आपल्या सुखाआधी तिने आपल्या भावंडांचे सुख पाहिलं होतं. तिला क्षणभर आपल्या वागणुकीची लज्जा वाटली, पण क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी ती पुन्हा रात्रीच्या सिनेमाचा विचार करू लागली. त्या चित्रपटाच्या ओढीने चंपा सारी कामे भरभर आटोपीत होती. तिने स्वयंपाक केला, भावंडांना जेवू घातलं, नंतर स्वतःही जेवून घेतलं. जेवण झाल्यावर आपल्या झोपण्याच्या खोलीत जाऊन ती आपली कपडे बदलू लागली. 5 वारी साडी ती क्वचितच नेसे, परंतु आजच्या या अद्वितीय प्रसंगासाठी नेहमीचा सारा वृक्षपणा सोडून द्यायचा असं तिने ठरवलं. म्हणून तिने आसमानी रंगाची एक सुंदर साडी परिधान केली. फिक्क्या जांभळ्या रंगाचं पोलकं अंगात घातलं. आपल्या विपुल केशपाशाची वेणी पाठीवर सोडली आणि नंतर ती आरशात आपलं रूप निहाळू लागली. आरशातून तिच्याकडे परत बघणारी चंपा स्निग्ध लोचना, स्मितमुखी आणि सात्विक होती. आपलं ते मोहक प्रतिबिंब बघून चंपाला समाधान वाटलं. ती मागे वळली. खोलीच्या दारातच प्रभाकर उभा होता. त्याच्या चर्येवरही तिला कौतुकाचे मुके भाव आढळून आले. मोठ्या उल्लसित अंतःकरणाने ती प्रभाकराला म्हणाली, चलायचं? पण प्रभाकराच्या पाठोपाठ ती खोली बाहेर पडली न पडली तोच तिला तिच्या आईची हाक ऐकू आली, अक्का इकडे ये बाई जरा. ती हाक कानी येता चंपाच्या सर्वांगातून भयाची चमत्कारिक चमक निघून गेली.
तिचं हृदय धडधडलं. तिच्या कपाळावर सूक्ष्म आट्या चढल्या. त्या आकेकडे दुर्लक्ष करून तसंच पुढे निघून जावं असं तिच्या मनाला वाटलं. पण त्यापूर्वीच तिचे आज्ञाधारक पाय आईच्या खोलीची वाट चालू लागले होते. खोलीच्या दाराशी उभी राहून ती कोरड्या आणि शुष्क स्वरात म्हणाली, काय आई? एक चटई पसरून तीवर निजलेली तिची आई किंचित जड व सुंद आवाजात म्हणाली, मला ताप आलाय ग अक्का. मग चंपाचा स्वर अधिकच वृक्ष व कठोर झाला. माझ्याजवळ बैस ना तू, तिची आई केविलवाणेपणाने म्हणाली. पण मी सिनेमाला जायला निघाले आहे आई, चंपा म्हणाली. तिच्या स्वरात कठीणता होती. पण मग ती एकदम वितळली आणि असहाय्यतेने अगतिकतेने तिचं हृदय अगदी भरून आलं. संताप, खेद, विस्मय अशा अनेक विविध भावनांनी तिच्या चित्तात दाटी गेली. हताशपणे ती आईकडे बघत राहिली. तू सिनेमाला जाऊन कसं भागेल अक्का? मला ताप भरलेला, पोरं झोपी गेली आणि हिरा ती थोडीच आजारी माणसाजवळ बसायला तयार होणार आहे. तूच घरी राहा अक्का ताई. मला कॉफी लागेल, ऊन पाणी लागेल, डोकं चेपायचं. कळलं कळलं आई, नाही जात मी सिनेमाला, एकदम विलक्षण उद्वेगाने चंपा बोलली. विणीत घालण्यासाठी म्हणून हाती घेतलेलं लाल भडक गुलाबाचं फूल तिने जमिनीवर टाकून दिलं. त्याच्या लाल सुंदर पाकळ्या देठातून सुटून इतस्ततः उधळल्या. आपलं हृदयही असंच शतशः विदीर्ण होत आहे असं चंपाला वाटलं. प्रभाकराकडे मूक क्षमा याचनेच्या दृष्टीने तिने आपले नेत्र वळवले. पण तो तिथे होता कुठे? खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या हिराशी तो बोलत होता. शून्य मनाने चंपा हाके संभाषण ऐकू लागली. चंपा आई जवळ बसणार आहे. तू येणार सिनेमाला? आता आमची आठवण झाली वाटतं. असं काय करतेस? चल ना, मी आधी तुलाच बोलावणार होतो. हा हा हा, बोल खोटेच. अगं खोटं नाही, मान काय वेळवतेस? खरंच, तुझ्या गळ्यात शपथ. त्यावर त्या दोघांचा खदखदून हसण्याचा आवाज आणि मग जिना उतरताना वाजलेली दोघांची पावलं तिला ऐकू आली. चंपाने आपला अधरोष्ठ करकचून चावला. पण तरीही तिच्या डोळ्यातली कडत कडत आसवे तिच्या गालांवर उघळलीच. आपल्या हृदयातील साऱ्या आशा, आकांक्षा, मुग्ध भावना निर्दयपणे चुरडल्या जात आहेत असा तिला भास झाला. तिचा जीव दुःखातिरेकाने विव्हळ व्याकुळ झाला. डोळ्यातले पाणी हलकेच पुसून ती मुकाट्याने आपल्या आईचे मस्तक चिपू लागली. एकाएकी तिच्या अंतःचक्षूंपुढे तो गुलमोहर, तिचा जीवाभावाचा मित्र उभा राहिला. चंपाने पाहिले, तो त्यावर लाल भडक सुंदर मोहर फुलला होता आणि तो एकसारखा हळूहळू खालच्या मातीत गळत मिसळत होता. येणारा जाणाऱ्यांच्या पावलांखाली तुडवला जात होता.